बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचं आव्हान केल्याच्या नंतर नांदेड जिल्ह्यामध्येही सर्व पक्ष संघटना, छोट्या छोट्या संघटना आणि व्यापारी संघटना या सर्वांनी सहकार्य करून, पोलीस प्रशासनानेही सहकार्य करून या बंदच्या श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या आव्हानाला प्रतिसाद देत संपूर्ण नांदेड जिल्हा कडकडीत बंद राहिला। याबद्दल सर्व नांदेडवासियांचे वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं धन्यवाद। जो दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जो काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर अमानुष्य लाठीचार्ज झाला त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदची हाक श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी दिली आणि तो यशस्वी बंद महाराष्ट्रभर संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय नांदेड जिल्ह्यातही, म्हणजे नांदेड शहरात सुद्धा कुठं गालबोट न लागता अतिशय शांततेत हा मोर्चा आंदोलन बंदचं अतिशय व्यवस्थित संपन्न झालेलं आहे। इंजिनियर प्रशांत इंगोले जे असतील, सर्व वंचित बहुजन आघाडीची टीम आणि सर्वच पक्ष संघटना, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, त्यानंतर शिवसेना असतील, शिंदे गट किंवा सर्व संघटनांचे पदाधिकारी, छोट्या मोठ्या संघटनांचे पदाधिकारी याच्यामध्ये सहभागी झालेले होते आणि अतिशय शांततेत हा बंद नांदेड जिल्ह्यामध्ये संपन्न झाला। त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी झाले। नांदेड जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक रोहन साहेब यांनी सुद्धा खूप सहकार्य केलं। पोलीस प्रशासनाने चांगला बंदोबस्त देऊन या बंदला सहयोग दिलेला आहे आणि सर्वांशी म्हणजे नम्रतापूर्वक आम्ही हा या ठिकाणावर बंद केलेला आहे, कारण सर्वांनी सहकार्य सुद्धा त्या बाबतीमध्ये केलेलं आहे। नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलेले या बंदसाठी सर्वांचे आभार। आणि मोदी सरकारचा या ठिकाणावर निषेध नोंदवण्यात आला, त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशा घोषणा सुद्धा या ठिकाणावर देण्यात आल्या। या ठिकाणावर बरीच महाराष्ट्रातील पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। योगायोगाने राजेंद्रजी पातोडेही या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचे विश्वासू नेते उपस्थित होते। ज्येष्ठ नेते बापूराव दादा गजबारी असतील, प्रकाशजी असतील, फारुख अहमद सर बाळासाहेबांचे विश्वासू नेते, अविनाजी भोशीकर ॲडव्होकेट असतील, वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते, सर्वच मान्यवर या ठिकाणावर उपस्थित होते आणि सर्वांनी सहकार्य केलेलं आहे। धन्यवाद। सर्वांचं मंगल हो। प्रत्येकाने शांततेमध्ये आपल्या प्रश्न आहे, आपला मोर्चाचा जो मार्गक्रमण होता तो महात्मा फुले पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत होता, तर असं काही इथून दिसून आलं नाही, यावर आपली प्रतिक्रिया काय? कारण जे बंद करण्यासाठी जे युवक आणि सर्वजण जे सहभागी झालेले होते, कारण नांदेड पूर्ण शहरामध्ये फिरण्याची आवश्यकता वाटल्या नाही, स्वेच्छेनं सर्वांनीच, हा सेन्सिटिव्ह विषय आहे, विद्यार्थ्यांच्या जीवनाशी निगडीत आहे, त्यामुळे स्वतःहून काही लोकांनी म्हणजे या बंदला प्रतिसाद दिला। आपले आपले शटर दुकानाची त्यांनी बंद केले, त्यामुळे पुढे सर्वत्र फिरण्याची काही तेवढी आवश्यकता पडली नाही, परंतु सर्व युवा बऱ्याच ठिकाणावर जाऊन म्हणजे फिरून पाहिलं, त्यांनी सर्वांनी प्रतिसाद चांगल्या प्रकारे दिलेला आहे। त्याबद्दल म्हणजे सर्वांचा आभार व्यक्त करतो। जिल्हा अधिकाऱ्यांशी काही आपली चर्चा झाली का याविषयी? जिल्हाधिकारी यांनी सुद्धा म्हणजे सहकार्याची भूमिका ठेवली, त्याबद्दल सुद्धा आमची चर्चा झाली। सन्माननीय SP रोहन निलात साहेबांशी आमची चर्चा काल झाली, त्यांनी सुद्धा सकारात्मक विचार ठेवून या कामासाठी त्यांनी सहकार्य केलेलं आहे। त्यामुळेच हा बंद चांगल्या पद्धतीनं यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे आणि सर्व युवकांनी सुद्धा पोलीस प्रशासनालाही सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे सुद्धा हा बंद चांगल्या प्रकारे यशस्वी झालेला आहे। पोलीस प्रशासनाने दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे अमानुषपणे विद्यार्थ्यांवर जो हल्ला केला, लाठी हल्ला, पोलीस प्रशासनाचं दायित्व फक्त कमरेच्या खाली असतं लाठीचार्ज करण्याचं, यावर आपल्या नांदेड पोलीस प्रशासनाचं मत काय, यावर आपण काही चर्चा केली का? नाही, नांदेड पोलीस प्रशासनासोबत आमची तशी काही चर्चा झालेली नाही या विषयावर, परंतु काही असं म्हणजे त्या ठिकाणावर कळून येते की एवढा निर्दयी हल्ला म्हणजे पोलिसांकडून होणं अपेक्षित नाही। त्या ठिकाणावर काही म्हणजे मुली आपल्या विद्यार्थिनी आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा म्हणजे अश्लील वर्तन त्या ठिकाणावर दिसून आलेलं आहे। काही मुलींचे कपडे फाडण्यात आले त्या ठिकाणावर, काही मुलींना म्हणजे पोलीसच्या काठीनं
म्हणजे जे काही प्रकरण आपल्याला मीडियावर दिसते ते सुद्धा चुकीचं आहे. तर दिल्ली पोलिसांचा आम्ही निश्चितपणाने निषेध करू, कारण ती घटना अतिशय निंदनीय आहे. वांगचूक यांच्या दीर्घकालीन उपोषणाचा या केंद्र सरकारने विचार करावा आणि अभिजित दिपके आहेत किंवा सर्व विद्यार्थी संघटना आहेत, ज्या संघटनेचं नेतृत्व अभिजित दिपके सर करत आहेत, तर आपण त्या गोष्टीचा विचार करावा. अनेक दिवसापासून उपाशी तापाशी आपले देशातले युवक विद्यार्थिनी म्हणजे दिल्लीच्या जंतर मंतरवर तिथं उपस्थित आहेत, तर त्यांच्या सुद्धा म्हणजे भवितव्याचा विचार करावा आणि चुकीच्या काही विद्यार्थ्यांवर केसेस दाखल केल्या त्या सुद्धा माघार घेण्यात पोलिसांनी माघार घ्यावी, पोलिसांनी त्या कंप्लेंट मागे घ्याव्यात आणि धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्र सरकारने राजीनामा घ्यावा आणि विद्यार्थ्यांवर जो होणारा अन्याय अत्याचार आहे तो दूर करावा अशी एक अपेक्षा आहे. जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळाला नसेल तर यावर नांदेडची यापुढे भूमिका काय असेल? श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार पुढच्या पावलं उचलल्या जातील निश्चितपणाने आणि श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आदेश देतील त्याप्रमाणे पुढची सुद्धा भूमिका आम्ही ठरवू.